रवी अण्णांनी मस्त गाडी आणली, मस्त नाही का पेडगडलीत गाडी बिडी आणली, विकी भाऊनी मस्त गाडीला आहे ना पाणी पाऊस पडेल होता थोडं साफ करून घेतलं तिथं, आणि मस्त हळद कुंकू वगैरे त्याच्या आईनी ना वगैरे ना मस्त पूजा वगैरे करून घेतली. नंतर दिंडोरीतून आम्ही चौफुलीवरती आलो. चौफुलीवरती डायरेक्ट मस्त आता उज्जैनला जाण्यासाठी ना आम्ही निघालो. रवी अण्णा मस्त ड्रायव्हिंग करत होते मस्त पैकी ना. तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में, ये उम्र गुजर जाए, ये उम्र गुजर जाए. सकाळचे 6:30 वाजले होते. मस्त एमपी मध्ये आम्ही ना पोचलो. मग आम्हाला आंघोळ वगैरे करायची होती. मग गाडी बिडी थांबवली. आम्हाला एक ना तलाव भेटला, इथं तलाव बिलाव भेटला. सगळे पोरं आंघोळ करत होते इथं. बिलाल शेठ मुख्तार मस्त शर्ट काढत होता. बिलाल शेठ म्हण गाडी घेऊ देऊ, मग गाडी धुतली. मग त्याच्यानंतर आम्ही मस्त आहे ना कपडे बिपडे घातले, नाश्ता बिष्टाची तयारी. रवी आम्हाला म्हणता एकच नंबर नाही का. फारुख शेठ म्हणता घ्या समोसा. हा काय कडी खाऊ राहिला भाऊ. हा कांदा देत होता आणि विकी अण्णाचं अजून गुळण्यात करायचं काम चालू होतं इकडे नाही का. साईबाजी म्हणा सगळ्यांचा व्हिडिओ घे. व्हिडिओ घेतला. मग सगळे नाही का एकदम खुश होते आणि एकदम कडक मध्ये कपडे बिपडे घालून निघालो. उज्जैन 8 किलोमीटर होतं इथून. फायनली उज्जैन गावात एंट्री मारली. नंतर आहे ना मस्त गाडी पार्किंग वगैरे करून घेतली. त्या गाडी पार्किंगला लावली. विकी अण्णाला म्हटलं चला आता पटक्याला पुढे नाही का गर्दी बिर्दी राहते. मग पुढे आलो नाही का. साईबाज आणि आमचा फारुख शेठ चालले होते. मग डायरेक्ट एंट्री मध्ये मारली आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये. इथं महादेवाची मूर्ती एवढी खतरनाक होती. इथं मल्लू खानासारखी पोज भेटली महादेवाच्या मूर्तीची, ती पण बघितली. पुढे आलो भाऊ एकच नंबर राहून आणि मस्त ते पर्वत वगैरे उचलेला होता नाही का. मग इथं पोरांनी आग्रह केला टिळाच लावू म्हणतो. मग टिक्का वगैरे लावला महाकालचा. डायरेक्ट मंदिरापाशी आम्ही मुखदर्शन लांबूनच घेणार होतो. लांबून घेतलं बितलं. रवी अण्णा म्हणा जाऊन त्याला गर्दी म्हणा नेक्स्ट टाइम परत येऊ आपण. पण दर्शन तर लांबून घेतलं, काही जवळून नाही घेतलं, काही सारखंच आहे. पण मग ते जवळून रवी अण्णा पोच देऊन उभे होते. मग त्यांची छोटी एक क्लिप घेतली. त्याच्यानंतर इथून कालभैरव मंदिराकडे जायचं होतं आम्हाला. मग पोरांना मी म्हटलं आता इथून कालभैरव मंदिराकडे जाऊ, 6-1 किलोमीटर आहे नाही का. मग तिकडे निघालो होतो. मग ते पण तुम्हाला व्हिडिओ इकडे पोहोचलेलो आहे कालभैरव मंदिरापाशी. आमची गँग सगळे फारुख बिरुख मुख्तार शेठ साईबाज रवी अण्णा बिलाल शेठ आम्ही सगळे निघालो. आणि त्याच्यानंतर विक्की मला बोलला येत नसेल तर आपण दोघं का व्हायना जाऊ. पण मी 100% बोललो, म्हटलं मला जायचंच आहे, आपण दर्शन डायरेक्ट मधून घेऊ. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एवढी खतरनाक गर्दी होती का बास कधी 1.5 तास आम्हाला त्याच्यात गेला त्या गर्दीत. ती गर्दी काढता आहे ना पर नाकात दम येऊन गेला. तर असं झालं कधी गर्दी संपल आणि कधी पुढे जाऊ. डायरेक्ट ट्रॉफिकच एवढी अटकेल होती. मग नंतर डायरेक्ट मंदिराच्या थोडं जवळ आलो. हे पूर्ण आपलं मंदिराचं मुख्य म्हणजे आपला गेट आहे हा पूर्ण, आणि तिकडं मध्ये मंदिर आहे एकदम गेट. आणि त्याच्यानंतर मध्ये एंट्री मारली आलो भाऊ मंदिरापाशी. 1-1.5 तास लागला आम्हाला. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता इथून ना दर्शन घेऊ. दर्शन एकदम पद्धतशीर झालं पाहिजे, एवढ्या गर्दीत थांबलेलो होतो नाही का. महाकालचं तर नाही झालं, पण इथलं कालभैरवचं तर घ्यायचंच आपल्याला कोणत्या परिस्थितीत. इधर फोटो निकालना माना हो. इथं मस्त बोर्ड वगैरे लावलं तर तरी आमचं चालूच व्हिडिओ काढायचं काम. मग आम्ही काय केलं डायरेक्ट आहे ना कालभैरवीच्या मूर्तीचा पण आहे ना व्हिडिओ काढून घेतला. जय श्री कालभैरवनाथ महाराज की जय. दर्शन वगैरे घेतलं. मग तिथून पोरं म्हणा आता राजस्थानला जायचंय. राजस्थानच्या ट्रिपचं आहे ना मस्त लोकेशन बिकेशन केलं. तिथून मॅप वगैरे लावलं. मग राजस्थानला निघालो. तिथून राजस्थानला आम्हाला सावरिया शेठ यांच्या मंदिरात पोहोचायचं होतं. मग आता मी तुम्हाला ना ते पूर्ण व्हिडिओ पुढच्या क्लिप मध्ये ना दाखवून आता एक क्लिप आहे ना पूर्ण बंद करतोय. लाईक सबस्क्राईब